पुराचा सगळ्यात मोठा तडाखा धाराशिवमध्ये बसलाय। धाराशिवमध्ये पूरग्रस्तांच्या मदतीसाठी खासदार ओमराजे निंबाळकर थेट पाण्यात उतरले। पुरामध्ये अडकलेल्या आजी आणि नातवाला खासदार ओमराजे यांनी बाहेर काढलं। अतिवृष्टी झालेल्या भूमपरांडा तालुक्यात गावोगावी ओमराजेंनी भेटी दिल्या। ही दृश्य आपण बघतो। याच्यामध्ये आपल्याला खासदार ओमराजे निंबाळकर स्वतः पूरग्रस्तांना मदत करताना पाहायला मिळतात। खासदारांनी शेतकऱ्यांना धीर सुद्धा दिला। प्रशासनाकडून मदतीसाठी पाठपुरावा करतोय असंही सांगितलंय। इतर सगळी बचाव पथकं तर निश्चित त्या ठिकाणी कार्यरत आहेतच। होडीच्या साहाय्याने त्यांच्याकडून बचाव कार्य सुरूच आहे, पण स्वतः खासदार त्या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण बघतोय इतर सगळ्या नागरिकांना मदत करतायत। पुराच्या पाण्यात अडकलेले अनेक गावकरी आहेत, हवालदिल झालेले शेतकरी आहेत। या सगळ्यांना धीर देण्याचा प्रयत्न ओमराजेंनी केलेला आहे। आणखी तपशील घेऊयात। प्रतिनिधी रहीम शेख आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। रहीम, आत्ताची काय परिस्थिती आहे? पाणी ओसरलेलं आहे का आणि आणखी कुठल्या सूचना या सगळ्या भागातल्या नागरिकांसाठी दिल्या गेल्यात का? काय नेमकं घडतंय? रिद्धी, पावसाचा जोर जरी कमी झाला असला तरी पाणी अद्यापर्यंत ओसरलं नाही। आता हळूहळू ओसरायला चालू होईल। पाऊस अजून बारीक, त्या पावसाची संततधार बारीक छोटी चालूच आहे। आणि या पावसामुळे भूमपरांडा तालुक्यातील बऱ्याच गावांना फटका बसलेला आहे। आता प्रत्यक्षात पाणी ओसरल्यानंतर किती नुकसान झाले, किती पशुधन गेले, किती लोकांचे घरं ढासळलेत आणि किती वाहून गेलेत हे आता पाणी ओसरल्यानंतर लक्षात येईल। आणि खासदार ओमराजे निंबाळकर असतील, माजी मंत्री तानाजी सावंत असतील, कैलास पाटील असतील, आमदार राणा जगदीशसिंह पाटील असतील, आमदार प्रवीण स्वामी असतील, हे त्यांच्या मतदारसंघामध्ये दिवस रात्र फिरत आहेत। नागरिकांना धीर देत आहेत, शेतकऱ्यांना धीर देत आहेत, त्यांचं सांत्वन करत आहेत। काल रात्री 8च्या सुमारास खासदार ओमराजे निंबाळकर आणि एनडीआरएफच्या जवानांनी परांडा तालुक्यातील वडनेर येथील एका आजीला व त्याच्या नातवाला सुरक्षित बाहेर काढले। म्हणजे परवाच्या रात्री 2 वाजल्यापासून ते काल रात्री 8 वाजेपर्यंत हे दोघे जण घराच्या पत्र्यावर मदतीच्या प्रतीक्षेत होते आणि मदत त्यांना पोहोचत नव्हती। परंतु नगर आणि पुण्यातली एनडीआरएफची टीम दाखल झाल्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर आणि एनडीआरएफच्या जवानांनी त्या दोघांना सुरक्षित बाहेर काढले। रिद्धी जी, धन्यवाद रहीम सगळ्या माहितीसाठी।